नमस्कार. काल बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आणि त्यामध्ये NDA म्हणजेच BJP, JDU, LJP आणि जितेंद्र मांझी यांची पार्टी यांनी प्रचंड बहुमताने ती निवडणूक जिंकली आणि त्यामुळे ह्या NDAचं नितीश कुमार, नरेंद्र मोदी, अमित शाह आणि सर्व त्या नेत्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि त्याचबरोबर भारतीय निवडणूक आयोगाचं सुद्धा अभिनंदन, कारण त्यांनी घेतलेल्या एवढ्या मोठ्या प्रचंड कष्टामुळेच खऱ्या अर्थाने बिहारमध्ये NDAला बहुमत मिळालं. निवडणूक आयोगाने जवळजवळ 65 लाख मतदार त्या SIR प्रक्रियेतून काढले नसते तर कदाचित हा निकाल वेगळा लागू शकला असता. परंतु जे झालं ते चांगल्यासाठी झालं. प्रश्न एवढाच आता उपस्थित होतोय की इथून पुढं भारतीय राजकारणामध्ये असेच पक्ष जिंकतील जे मतदारांना पैसे देऊन त्यांचं मत विकत घेऊ शकतात. म्हणजेच आपण आता असं समजायला हवं की भारताची लोकशाही खऱ्या अर्थाने लोकशाही राहिली नाही. कारण लोकांना मतदान करण्याचा जरी अधिकार असला तरी मतदारांना हे ठाऊक झालेलं आहे, माहीत झालेलं आहे की तुम्ही कोणत्याही पक्षाचं सरकार निवडून द्या, ते सरकार आपल्यासाठी काही काम करत नाही. आणि म्हणून मग निवडणुकीच्या दरम्यान हे जे राजकीय पक्ष आहेत, जे कोणी सत्ताधारी असतील, त्यांना मतदारांना वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून लोकांना मतदारांना प्रलोभनं देता येतात. जसं की बिहारमध्ये 10,000 रुपये प्रत्येक महिलेला दिले आणि त्याचबरोबर 125 युनिट इलेक्ट्रिसिटी माफ केली आणि त्यामुळे त्या NDAला तिथं भरघोस सपोर्ट मिळाला लोकांचा आणि त्यामुळे तिथे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरकार आता तिथं होणार आहे. कोणत्याही लोकशाही देशामध्ये विरोधी पक्ष हा मजबूत असायला पाहिजे, जेणेकरून तो सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडू शकेल. परंतु आता ज्या पद्धतीने भारतामध्ये वोटिंग पॅटर्न दिसत आहे त्यामध्ये असं दिसून येत आहे की आता लोकांचा ना सत्ताधारी पक्षांवर विश्वास आहे ना विरोधी पक्षांवर आहे. लोकांनी मतदारांनी हे ठरवून टाकलेलं आहे की जो पैसे देईल त्याला मतदान करून मोकळं व्हा. आपल्याला ह्या निवडणुकीशी ह्या लोकशाहीशी काही घेणं नाही. म्हणजेच आता काही वर्षातच आपल्या देशातील लोकशाही जवळजवळ संपुष्टात येईल आणि इथे फक्त हुकुमशाही असेल आणि हुकुमशाही आपल्या देशात निर्माण होते. त्याबद्दल सत्ताधारी पक्षाचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.